आता आपण बघूयात राजकीय क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या। या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे गटासोबत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। संविधान बदलणार नाही हे सांगताना नाकी 9 आले। विरोधकांच्या आरोपाचा परिणाम निवडणुकीत दिसला। मोदींनी नाकारलं तरी मुद्दा खोलवर रुजला, भुजबळांचं वक्तव्य। आमच्या नेत्यांमुळे भुजबळांचा सन्मान ठेवतो, मात्र भुजबळ बोलतात ते योग्य नाही। महायुतीतील वातावरण खराब होऊ नये, निलेश राणेंची भुजबळांवर प्रतिक्रिया। 1 जूनला इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक, मात्र परदेशात असल्यानं उद्धव ठाकरे संजय राऊत बैठकीला दांडी मारणार। ममता बॅनर्जी गैरहजर राहणार, खरगे पवार मात्र उपस्थित राहणार। ससूनच्या गेल्या 5 वर्षातील कारभारावर श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची ट्विट करत मागणी। अनेक वर्षांपासून शरद पवार साहेबांसोबत तेच आमचं नेतृत्व होतं आणि राहील। सुप्रिया सुळे मात्र लीडर होऊ शकले नाहीत। मी अद्याप पक्ष सोडलेला नाही, सोनिया दुहान यांची स्पष्टोक्ती। भाजप मोठा भाऊ हे मान्य, त्यांना जास्त जागा द्याव्या लागतील। विधानसभेच्या जागा वाटपावर भुजबळांची प्रतिक्रिया। मनसेच्या शिक्षक संघाचे उमेदवार अभिजित पानसेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। विरोधात अजून कोणी उमेदवार नसल्यानं विजयाची खात्री, पानसेंची प्रतिक्रिया। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली फडणवीसांची भेट। सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस नांदगावकरांची भेट, भेटीचं कारण अस्पष्ट।